लग्नानंतर होईलच प्रेमच्या आगामी प्रोमोमध्ये एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. मानिनी अखेर रम्या आणि वसुंधराची मोठी शिक्षा माफ करते. पण ती अशांत असते. तशीच तिच्या डोळ्यांत संशय आणि मनात गोंधळ वाढत जातो. मानिनी म्हणते, मला आता काहीही कळत नाहीये. या घरात खरं कोण आहे आणि खोटं कोण बोलतंय? प्रत्येक जण काही ना काही लपवतोय. प्रत्येकाकडे आपापलं गुपित आहे. तेवढ्यात नंदिनी थोडी घाबरून विचारते, आई, तुम्ही असं का बोलताय? इथे नक्की कोण लपाछपी खेळतोय? नंदिनीचं बोलणं कानावर पडताच मानिनी हळूहळू काव्यासमोर येऊन उभी राहते. तिच्या नजरेत संशयाचं वादळ असतं आणि ती सरळ काव्याकडेच एकटाक पाहत राहते. आणि नेमक्या याच क्षणावर प्रोमो संपतो. आता मानिनीच्या या नजरेमागचं रहस्य काय असणार? खरंच काव्याकडे असलेलं मोठं गुपित हे वसुंधरा आणि रम्याला कळेल का? जाणून घेण्यासाठी पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.